नाव. जन्म मृत्यू सुद्धा जाता ओव्हरलुक करा. जन्म ठिकाण किंवा ते कोणत्या गावाचे रहिवासी होते ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर प्रश्न येतो. त्यानंतर त्यांच्याबद्दल असलेले हे महत्त्वाचे ग्रंथ. हे ग्रंथच खूप महत्त्वाचे आहेत. त्यांच्या संबंधातले 5 ग्रंथ. त्यातले 4 महत्त्वाचे जास्त आहेत. वेदोक्त धर्मप्रकाश, भावार्थ सिंधू, सुखदायक, राजप्रकरणी निबंध आणि बोधसागर. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल सेतुबंधनी टीका ही जी भगवद्गीतावरची केलेली त्यांची ही टीका ते सुद्धा महत्त्वाचं आहे. तर एवढे पॉईंट मला ॲटलीस्ट कमीत कमी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्याबद्दलची माहीत असायला हवी. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे भाऊ दाजी लाड. आता भाऊ दाजी लाड म्हटलं तर महाराष्ट्रातील एक धन्वंतरी म्हणून त्यांना ओळखलं जातं. जसं विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं मूळ नाव का संपूर्ण नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच पद्धतीनं भाऊ दाजी लाड यांचं सुद्धा तुम्हाला संपूर्ण नाव किंवा पूर्ण नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भाऊ दाजी लाड यांचं पूर्ण नाव होतं रामकृष्ण विठ्ठल लाड. हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे जर तुम्हाला 4 सेंटेन्स दिले जातात परीक्षेमध्ये त्यातले एक सेंटेन्स असं विचारलं जाऊ शकतं. आता भाऊ दाजी लाड यांचा जो जन्म आहे तो 1822 चा आहे आणि मृत्यू आहे तो 31 मे 1874. म्हणजे भाऊ दाजी लाड हे जवळजवळ 52 वर्ष आयुष्य जगले होते. किती वर्ष? 52. आता भाऊ दाजी लाड यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा जन्म ठिकाण सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्यांचा जन्म गोव्यामधलं जे मांजरे गाव आहे त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. पेडणे तालुका येत होता. तर हे एक महत्वाचं आहे आणि व्यवसायानिमित्त त्यांचं जे भाऊ दाजी लाड यांचं जे कुटुंबीय होतं तर ते मुंबईला स्थलांतरित झालेलं होतं. त्यांचं प्राथमिक शिक्षण नारायण शास्त्री पुरवणिक यांच्या मराठी शाळेमध्ये झालं होतं. त्यानंतर त्यांनी एल्फिस्टन विद्यालय असेल किंवा एल्फिस्टन कॉलेज याच्यामधून त्यांनी राहिलेलं आपलं उच्च शिक्षण हे पूर्ण केलेलं होतं. आणि ज्या ठिकाणी ते शिकले त्याच ठिकाणी ते प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाले होते एल्फिस्टन विद्यालयात. कधी झाले होते तर 1843 मध्ये. कधी झाले होते तर 1843 मध्ये अध्यापक म्हणून ते नियुक्त झाले होते. म्हणजे वयाच्या 21व्या वर्षी म्हणजे 1822 चा त्यांचा जन्म आहे आणि 1843 मध्ये ते एल्फिस्टन विद्यालयात अध्यापक म्हणून नियुक्त झालेले होते. आता त्यांनी लिहिलेले ग्रंथ आता भाऊ दाजी लाड यांच्याबद्दलचे तर यांचं महत्वाचं त्यांनी सर्वाधिक जास्त हल्ला म्हणजे समाजाबद्दलच्या कोणत्या अशा घटकावर की जसं विष्णुबुवा ब्रह्मचारी जातीभेदावर बी त्यांनी थोडंसं लक्ष दिलं होतं. तसं भाऊ दाजी लाड यांनी कोणत्या गोष्टीवर जास्त हल्ला केला होता तो म्हणजे बालकन्या हत्या. आता हा जर तुम्ही गुजरातचा विभाग जो बघितला कच्छ किंवा काठेवाड या ठिकाणी ना ही प्रथा खूप चालत होती बालकन्या हत्येचा. मग यांनी काय केलं होतं तर त्या प्रथेवर जोरदार हल्ला चढवायचा किंवा दाखवून द्यायचं की समाजाबद्दल प्रेम त्यांचं तिथलं. तर त्यांनी काय केलेलं होतं तर इंग्रजी आणि गुजराती या दोन्ही भाषेमधून निबंध लिहिले होते. त्या कुठल्या भागावर तर कच्छ आणि काठेवाड या भागामध्ये गुजरातच्या तर तिथं जे बालकन्या हत्या होत आहेत तर त्याच्याबद्दलचं त्यांनी निबंध लिहिले होते आणि ते निबंध स्पर्धेत भाग घेतला होता. आणि विशेष म्हणजे त्यांना त्या निबंध स्पर्धेमध्ये एवढा निबंध भाग लिहिला होता की 600 रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं. तर हा एक पॉईंट महत्वाचा आहे. आणि डॉक्टर जॉन विल्सन यांनी आपला जो ग्रंथ होता ना त्यामध्ये यांचा निबंधातला काही भाग हा त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. ही एक महत्वाची आहे. त्यानंतर दुसरं भाऊ दाजी लाड यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं झालं तर 1845 म्हणजे ते 1843 ला एल्फिस्टन विद्यालयात अध्यापक झाले होते. 1845 मध्ये मुंबईमध्ये ग्रँड मेडिकल कॉलेज स्थापन झालं. म्हणजे मेडिकल कॉलेजची स्थापना झाली होती पण तिथले तत्कालीन जे हे होते गव्हर्नर तर ग्रँड यांचं निधन झाल्यामुळे त्यांचं नाव त्या कॉलेजला देण्यात आलं. म्हणून आता जे मुंबईमध्ये ग्रँड मेडिकल कॉलेज आहे तर ते गव्हर्नरचं नाव त्याला देण्यात आलं होतं. हे कधी झाली होती स्थापना तर 1845 मध्ये. मग तेव्हा काय केलं तर भाऊ दाजी लाड यांनी जे एल्फिस्टन विद्यालय शिक्षकाची नोकरी होती ना तर ते नाव तिथनं त्यांनी काढून ग्रँड मेडिकल कॉलेजकडे थोडा आपला वरचा वळवला होता. आणि मेडिकल म्हणजे त्यांनी वैद्यकशास्त्रात ती पदवी घेतली. कधी घेतली तर 1851 मध्ये. 1851 मध्ये. परंतु भाऊ दाजी लाड हे सगळ्यात जास्त प्रसिद्ध का झाले तर प्रसिद्ध होण्याचे आता 2-3 गोष्टी आहेत. त्यातलं पहिलं महत्वाचं गोष्ट म्हणजे त्या काळी कुष्ठरोगावर असं काहीच औषध नव्हतं. भाऊ दाजी लाड यांनी एक देशी औषध शोधून काढलं कुष्ठरोगावर. तर कुष्ठरोगावर कोणत्या वनस्पतीच्या बियापासून तयार केलेलं त्यांनी एक औषध शोधून काढलं होतं तर ती वनस्पती होती खस्ट. खस्ट खस्ट म्हणजे कवटीसारखं होतं. तर त्या बियापासून तयार केलेलं जे तेल होतं ना तर ते कुष्ठरोगावर गुणकारी ठरलं आणि ते औषध त्यांनी शोधून काढलं. त्यामुळे ते धन्वंतरी या नावानं सुद्धा नंतर प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांचं म्हणजे बॉम्बे असोसिएशन स्थापन झाली 1850च्या रेंजमध्ये. बॉम्बे असोसिएशन म्हणलं तर नाना शंकर शेठ हे त्याच्यामध्ये पुढाकार होता. तर याच्यामध्ये ते नंतर हळूहळू त्या बॉम्बे असोसिएशनचे ते चिटणीस सुद्धा झालेले होते भाऊ दाजी लाड.
हा. त्यानंतर दादाभाई नौरोजी यांनी इंग्लंडमध्ये एक संस्था स्थापन केली होती. ती संस्था होती ईस्ट इंडिया असोसिएशन. कुठली? ईस्ट इंडिया असोसिएशन. आणि या संस्थेची म्हणजे इंग्लंडमध्ये स्थापन झालेल्या संस्थेची मुंबईमध्ये एक शाखा निघाली होती. त्या शाखेचे अध्यक्ष हे बहुदाजी लाड झाले. म्हणजे त्यांनी काय केलं होतं तर सामाजिक सुधारणा तर केल्याच, परत त्याचबरोबर त्यांनी आणखी एक महत्वाचं केलं ते म्हणजे औद्योगिक सुधारणेकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलं. म्हणजे ते अशा विचारसरणीचे होते की औद्योगिक सुधारणा भारतात होणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी काय केलं तर मुंबईमध्ये कागद आणि कापूस यांच्या गिरण्या काढण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला होता. हे जरूर लक्षात ठेवा. त्याचबरोबर ते 1854 मध्ये वेस्टर्न इंडियन कॅनल अँड इरिगेशन या कंपनीचे संचालक सुद्धा झालेले होते. म्हणजे त्यांनी काय केलं तर सामाजिक सुधारणेबरोबरच आपल्या औद्योगिक सुधारणेकडे सुद्धा आपला मोर्चा वळवलेला होता. ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो ते परीक्षेसाठी आणखी इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, डाटा आहे. तो म्हणजे काय तर स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी म्हणजे स्त्रियांना शिक्षण देणारी ही एक संस्था होती. कोणती? स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी. या संस्थेचे ते पहिले भारतीय अध्यक्ष झाले. भाऊ लाड या संस्थेचे काय झाले होते? स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेचे पहिले भारतीय अध्यक्ष झाले होते. जवळजवळ 1863 ते 73चा कालावधी, आय थिंक बरोबर आहे, 1863 ते 73चा कालावधी म्हणजे मृत्यूच्या अगोदर 1 वर्षापर्यंत ते त्या संस्थेमध्ये काय होते? अध्यक्ष राहिलेले होते. त्याच्यानंतर लोहार चाळीतली जी कन्याशाळा होती त्या कन्याशाळेला ते दरमहा आर्थिक मदत देत होतं. म्हणून आता जी मुंबईमध्ये जी शाळा आहे भाऊदाजी गर्ल्स स्कूल, तर हे गर्ल्स स्कूल्स होती. त्या स्कूलला ते दर महिन्याला काही आर्थिक मदत करत होते म्हणून त्यांचं नाव त्या स्कूलला देण्यात आलं. आता ते नाव आहे भाऊदाजी गर्ल्स स्कूल. हे एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्यांचं सार्वजनिक कार्य लक्षात घेऊन सरकारनं काय केलं होतं तर त्यांची शेरीफ पदावर नियुक्ती केली होती. मुंबईचा शेरीफ हे असं एक वेगळं पद होतं. जसं सुनील गावस्कर अलीकडच्या काळामध्ये त्यांनी ते पद भूषवलेलं होतं. अलीकडे त्याची नेमणूक केली जात नाही पण ते मानाचं पद असतं. मग ते शेरीफ पद हे त्यांनी 1864 ते 1869 या काळामध्ये त्यांनी भूषवलेलं आहे. हे लक्षात असू द्या. भाऊदाजी लाड यांच्याबद्दलचं इतर कार्यामध्ये बघितलं तर त्यांनी वनस्पती आणि प्राचीन इतिहास यांच्या संशोधनामध्ये सुद्धा विशेष लक्ष दिलेलं आहे. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे की जो तुम्हाला जाता जाता ओव्हरलुक करून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वनस्पती आणि प्राचीन इतिहास यांच्या संशोधनामध्ये सुद्धा त्यांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. त्यानंतर इतर संस्था म्हणजे राणीची बाग जी मुंबईची असेल त्याला जिजामाता बाग सुद्धा म्हटलं जातं, किंवा अल्बर्ट म्युझियम मुंबईमधलं, किंवा नेटिव्ह जनरल लायब्ररी, पेटेट इन्स्टिट्यूट या सुद्धा संस्था स्थापन करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला होता. त्यानंतर ते काय झालं, मुंबईमध्ये सुरू झालेली रॉयल एशियाटिक सोसायटी याचे ते सदस्य होते, परत उपाध्यक्ष सुद्धा झालेले आहेत. आता भाऊदाजी लाड यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे काही शोध निबंध सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. ते म्हणजे मुकुंदराज हेमाद्री, सायन हेमचंद्र या व्यक्तीचं, किंवा कालादासाचं कालनिर्णय, शिलालेख, ताम्रपट यावरचे त्यांचे शोध निबंध हे अभ्यासपूर्ण आहेत. तर भाऊदाजी लाड यांच्याबद्दल या गोष्टी ऍटलिस्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे, आणि एक राहिलं पॉइंट, तो म्हणजे त्यांच्या स्मरणामध्ये संस्कृत विषयात BA ला पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला ना भाऊदाजी हे पारितोषिक मुंबईमध्ये दिले जाते. त्यानंतर पुढचं समाजसुधारक येतात ते म्हणजे विष्णू शास्त्री पंडित. यांचं सुद्धा पूर्ण नाव होतं विष्णू परशुराम शास्त्री पंडित. आता यांचा जन्म ठिकाण कुठं होतं तर ते साताऱ्याचे होते. विष्णू शास्त्री पंडित साताराचे. त्यांना समाजसुधारक, मराठी ग्रंथकार आणि वृत्तपत्रकार म्हणून ते फेमस होते. साताऱ्यामधला जे भावदार ह्या गावचे ते सुपुत्र होते. आता विष्णू शास्त्री पंडित यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांनी त्यांचे सहदायी किंवा त्यांचे सहयोगी कोण होते तर महादेव शास्त्री कोल्हटकर, कृष्ण शास्त्री चिपळूणकर हे नाव सुद्धा खूप महत्वाचं आहे. हे त्यांचे सहकारी होते. 1848 मध्ये त्यांनी सरकारी शिक्षण खात्यामध्ये आपली नोकरी स्वीकारलेली होती. त्यानंतर त्यांनी आपलं काम केलं होतं. विष्णू शास्त्री पंडित म्हटल्यानंतर आपल्याला डोळे झाकून एक गोष्ट नक्की लक्षात राहिली पाहिजे, ते म्हणजे इंदू प्रकाश. म्हणजे 1864 मध्ये त्यांनी सरकारी जी नोकरी होती त्याचा राजीनामा दिला होता, आणि मुंबईचं जे इंदू प्रकाश हे एक वृत्तपत्र होतं. ते वृत्तपत्र काय कशासाठी फेमस होतं? सामाजिक आणि सुधारणावादी वृत्तपत्र म्हणून ते जास्त फेमस होतं. त्या वृत्तपत्राचे ते संपादक झाले होते. त्यानंतर त्यांनी काय केलेलं होतं की स्त्रियांच्या उन्नतीची चळवळ हाती घेतलेली होती विष्णू शास्त्री पंडित यांनी. तर त्यांनी काय केलं तर एका विधवेशी स्वतः विवाह केला होता, आणि हे करून दाखवलं होतं की स्वतः आपण विवाह केलेला आहे आणि स्त्रियांच्या उन्नतीबाबतचं त्यांनी कार्य केलेलं.
ईश्वरचंद्र विद्यासागर हा पॉइंट आता परीक्षेसाठी महत्वाचा आहे. तो म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी पुनर्विवाहाच्या लिहिलेला जो ग्रंथ होता ना, तर त्याचं त्यांनी भाषांतर केलं होतं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाह हा एक ग्रंथ लिहिला होता, की जो विधवा पुनर्विवाह याच्यासाठी संबंधित होता. तर या ग्रंथाचं त्यांनी भाषांतर केलं. कुणी? विष्णूशास्त्री पंडित यांनी. कधी केलं? 1864 मध्ये भाषांतर करून ते पब्लिश केलेलं होतं. हा एक पॉईंट त्यांना माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट येतात ते म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर. तरखडकर म्हटलं की दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे कोणत्या दोन गोष्टी की ज्या आपण ऑलरेडी ट्रिक्सच्या माध्यमातून कव्हर केल्या होत्या. मानव धर्म सभा आणि परमहंस सभा. ते पाहणारच आहोत. तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल जर लक्षात ठेवण्याचं झालं तर त्यांना कोणत्या भाषा अवगत होत्या? तर गुजराती आणि फारसी भाषा त्यांना येत होती. प्राथमिक शिक्षण त्यांनी आपल्या घरीच केलं होतं वडिलांजवळ. खाजगी शाळेतून आणि माध्यमिक शिक्षण त्यांनी कुठं केलं? तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण केलं. तर त्यांनी विविध पदावर काम केलेलं आहे. म्हणजे सरकारी नोकरीमध्ये त्यांनी शिक्षक झाले होते. त्याच्यानंतर अधीक्षक झाले, उपजिल्हाधिकारी सुद्धा त्या पदावर त्यांनी काम केलेलं होतं. त्याचबरोबर काही काळ म्हणजे जेव्हा ते सेवानिवृत्त झाल्यानंतर ओरिएंटल ट्रान्सलेटरच्या हुद्द्यावर सुद्धा त्यांनी काम केलेले. जाता जाता फक्त माहीत असू द्या. त्यानंतर त्यांनी लिहिलेला सगळ्यात महत्वाचा ग्रंथ तो म्हणजे मराठी भाषेचे व्याकरण हा ग्रंथ 1836 मध्ये त्यांनी लिहिला होता. तर हा मराठी भाषेचे व्याकरण हा एक संदर्भ ग्रंथ म्हणून त्याचा परत वापर केला जातो. आपण सध्या सुद्धा तो संदर्भ ग्रंथ म्हणून वापरतो. म्हणजे यांनी काय केलेलं होतं तर जे संस्कृत आणि इंग्रजी भाषेचे व्याकरण आहे याचं अध्ययन करून त्यांनी मराठी भाषेचा एक आपला स्वतंत्र ग्रंथ लिहिला होता. मराठी भाषेचे व्याकरण 1836 मध्ये. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघु व्याकरणही त्यांनी लिहिलं होतं 1865 मध्ये. त्यांनी मोरोपंताच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगी ही गद्य टीका सुद्धा त्यांनी लिहिलेली ही एक सुद्धा फेमस आहे. तर हे एक तुम्हाला जाता फक्त माहित असू द्या. त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी लिहिलेला विधवा श्रुमार्जन हा जो संस्कृत ग्रंथ बाबा पद्मनजी यांचं जी यमुना पर्यटन आहे या कादंबरीमध्ये इन्क्लूड करण्यात आला होता. ही एक महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे विधवा विवाहाचं समर्थन करण्यासाठी त्यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता होता? विधवा श्रुमार्जन. त्याच्यानंतर त्यांचं जे कार्यातलं सगळ्यात महत्वाच्या गोष्टी येतात ते म्हणजे परमहंस सभा आणि मानव धर्म सभा. आता मानव धर्म सभा त्यांनी स्थापन केली. कुठं स्थापन केली? तर सुरतला केली. सहयोगी कोण होते? तर दुर्गाराम मनसाराम मेहता हे त्यांचे सहयोगी होते. 1844 साली ती स्थापन केली. आणि परमहंस सभा कुठं स्थापन केली? तर मुंबईला केली. नेतृत्व कोणाचं होतं? तर राम बाळकृष्ण जयकर. राम बाळकृष्ण जयकर यांचं नेतृत्व होती. कधी स्थापन केली? तर 1848 मध्ये स्थापन केली. म्हणजे हे दोन महत्वाच्या सभा दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या संदर्भातल्या येतात. मानव धर्म सभा आणि परमहंस सभा. त्याचबरोबर त्यांच्याबद्दल आम्ही इतरही संस्थेच्या कार्यामध्ये त्यांचा पुढाकार होता. ते म्हणजे मराठी ज्ञानप्रसारक सभा ही सुद्धा महत्वाची आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये किंवा पुनर्विवाह उद्योजक सभा, बॉम्बे असोसिएशन ह्या ज्या संस्था आहेत या संस्थेच्या स्थापनेमध्ये सुद्धा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी पुढाकार घेतलेला होता. आता दादोबा पांडुरंग तरखडकर यांना राव बहादूर ही पदवी कोणी दिली आणि का दिली हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. तर ही पदवी त्यांना सरकारने दिली होती. तर का दिली होती? जर भिल्लांचे जे उठाव झाले होते 1854 ते 57 या कालखंडामध्ये तर भिल्लांचा जो बंडखोर पुढारी होता पटाजी नाईक तर याचं जे बंड त्यांनी 1857 साली मोडून काढलं होतं. दादोबा पांडुरंग तरखडकर म्हणून सरकारनं त्यांच्या कार्याचा दखल घेऊन त्यांना राव बहादूर ही पदवी दिलेली होती आणि यांचा मृत्यू हा मुंबईमध्ये झालेला होता. म्हणजे या लेसन मध्ये आपण काही समाजसुधारक पाहिलेले आहेत, काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा कव्हर केलेल्या आहेत. पुढच्या लेसन मध्ये अजून काही फॅक्च्युअल डाटा आणि इम्पॉर्टंट न्यूज कव्हर करणार आहोत. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण इतिहास स्पेशलची सिरीज सुरू करतोय. स्पेशली फोकस असणार आहे तो म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात. आता ही सिरीज कशी असणार आहे तर याच्यामध्ये वन लाईनर्स टाईप असणार आहे. म्हणजे जे पॉईंट इतिहासामध्ये काही असे महत्त्वाचे पॉईंट आहेत की जे तुम्हाला लक्षात ठेवणं किंवा काही फॅक्च्युअल डाटा किंवा काही महत्त्वाचे सणावळ्या असतील किंवा इतर काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर त्या सर्व आपण या लेसनमध्ये कव्हर करणार आहोत. म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट टाईप असणार आहे. म्हणजे नोट्स थोडक्यात म्हणा अशा अनुषंगानं हे वन लाईनरच्या स्वरूपात असणारं सिरीज असणार आहे. त्याचा आज पहिला भाग आपण कव्हर करतोय. दुसरं म्हणजे तुम्ही जर
माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकन असं दिसेल त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येत राहील ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला डायरेक्ट भेटत राहील. ओके, तर आज आपण वेळ दौडता काय करूया, आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनमध्ये पहिला पॉईंट येतो तो म्हणजे ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे सापडले. आता ह्या जे पॉईंट आहेत पहिले काही महत्वाचे पॉईंट, याचा संदर्भ आहे स्टेट बोर्डचे काही इथले पॉईंट आपण कव्हर करतोय. पहिला पॉईंट येतो तो म्हणजे ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या ठिकाणी सापडले आहेत. तर ते येतं म्हणजे नेवासे, चांदोली, सोमगाव, टेकवाडे, सावर्दे आणि दायमाबाद. किती ॲटलीस्ट 6 नाव आहे, ती 6 नावं लक्षात ठेवावं लागतील. नेवासे, चांदोली, सोमगाव, टेकवाडे, सावर्दे आणि दायमाबाद या ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष महाराष्ट्रामध्ये सापडलेले. त्याच्यानंतर जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचं नाव पहिल्यांदा कोणत्या घराण्यानं दाखवून दिलं किंवा महत्व प्राप्त करून दिलं, तर ते घराणं आहे सातवाहन. सातवाहन हे पहिलं घराणं आहे महाराष्ट्रातलं की ज्यांच्यामुळे जागतिक नकाशावर महाराष्ट्राचं नाव पहिल्यांदा प्राप्त झालेले किंवा मिळालेलं आहे. मग हे जे सातवाहन घराणं आहे तर या सातवाहन घराण्याचा राजा कोण होता, तर तो होता सिमुक. सिमुक हा सातवाहन घराण्याचा राजा की जो त्याला संस्थापक त्या घराण्याचा मानला जातो. मग आता या सातवाहन घराण्यामध्ये आणखी 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत. ते म्हणजे सातवाहन राजा जो होता सातकर्णी प्रथम आणि त्याची राणी होती ती नागनिका. यांच्या ज्या प्रतिमा आहेत ना तर हे जुन्नर मधले जे नाणेघाट आहे ना तिथं आढळून आले. कोणाच्या, सातवाहन राजा सातकर्णी प्रथम व त्याची राणी नागनिका यांच्या ज्या प्रतिमा आहेत ना त्या जुन्नरच्या नाणेघाटामध्ये आढळून आलेल्या आहेत. त्याच्यानंतर राष्ट्रकुल घराण्याची स्थापना कोणी केली, नाव फक्त घेतोय शॉर्टमध्ये, तर ती केलेली आहे दंतीदुर्ग याने राष्ट्रकुल घराण्याची स्थापना केलेली. तर राष्ट्रकुल घराणं का महत्वाचं आहे, कारण वेरूळ येथे बांधलेलं जे कैलास मंदिर आहे तर हे वेरूळ येथील कैलास मंदिर कोणी बांधलेलं आहे, तर राष्ट्रकूट घराण्यातला कृष्ण प्रथम या जगप्रसिद्ध जो राजा आहे या राजानं म्हणजे वेरूळ येथील कैलास मंदिर बांधलेलं आहे. हे महत्वाचा पॉईंट आहे, त्यासाठी आपण तो कव्हर करतोय. त्याच्यानंतर शिलाहार घराणं आपण थोडक्यात स्मॉर्टली बघितलं तर शिलाहार घराण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणती त्यांची 3 प्रमुख सत्ता केंद्र होती. शिलाहार घराण्यांची महाराष्ट्रातली कोणती 3 प्रमुख सत्ता केंद्र होती, त्यामध्ये दक्षिण कोकण, उत्तर कोकण, पर्टिक्युलर फोकस ठाणे आणि कोल्हापूर ही त्यांची काय होती, 3 महत्वाची सत्ता केंद्र होती. मग हे जे शिलाहार घराण्याचा संस्थापक कोण, तर तो संस्थापक होता विद्याधर जिमुतवाहन. कोण होता, विद्याधर जिमुतवाहन. म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातलं तेर किंवा त्याला पहिलं जुनं नाव होतं तगर, हे त्यांचं मूळ स्थान होय. त्यानंतर येतं म्हणजे गोंड घराणं. चंद्रपूर येथे गोंड घराण्याने आपली सत्ता स्थापन केली होती. मग या गोंड घराण्याचा संस्थापक राजा कोण होता, तर कोलभील हा त्याचा संस्थापक राजा होता. तर हे काही महत्वाचे पॉईंट होते, जसं की बहामनी राज्याची स्थापना महाराष्ट्रात कोणी केली, तर हसन गंगू बहामनी. आता एवढे जे पॉईंट पाहिलेत ना ते आपण फक्त 11वीचा इतिहास जे जुनं पुस्तक आहे ना त्याचा एक पहिला सारांश थोडक्यात आपण सांगायचा प्रयत्न केलाय. आता इथून पुढे काही महत्वाचे पॉईंट येतात ते परीक्षेच्या दृष्टीने जास्त इम्पॉर्टंट असू शकतील. त्यामध्ये येतात ते म्हणजे कोळी जातीच्या लोकांनी पहिला उठाव, सगळ्यात महत्वाचा उठाव केला, तो केला होता 1828 मध्ये. कुठं केलेला होता, तर तो मुंबई विभागामध्ये केला होता. या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर रामजी बांगडी यांनी याचं नेतृत्व केलेलं होतं. कोळी जातीच्या लोकांनी 1828 मध्ये उठाव केला मुंबई विभागामध्ये आणि रामजी भांगडे यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी पुणे जिल्ह्यात सुद्धा कोळी जातीच्या लोकांनी उठाव केला होता, तो केला होता 1839. ह्या ज्या सनावळे आहेत ना याच्यावर जोड्या लावायचे बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत. म्हणजे इकडं कोळी, भिल्ल असे बरेच येतात. गडकऱ्यांचा उठाव असेल तर इकडे अ गटात दिलं जातं आणि ब गटामध्ये त्यांची इयर दिली जातात आणि त्यांच्या जोड्या जुळवायला विचारलं जातं, असे प्रश्न विचारले गेले. त्यामुळे कोळी जातींचा उठाव जर म्हटलं तर मुंबई विभागामध्ये 1828 साली रामजी भांगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता आणि 1839 साली पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा उठाव झालेला होता. त्याचबरोबर कोल्हापुरात झालेला उठाव, तर 1857च्या वेळी कोल्हापुरात जो इंग्रजांविरुद्ध उठाव झाला त्याची दिनांक महत्वाची, त्याची काय आहे, दिनांक महत्वाची आहे. ती किती आहे, 31 जुलै 1857. दिनांक आहे 31 जुलै 1857. किंवा नाशिक मधलं पेठ आहे या ठिकाणी कोळ्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता, तर त्याचा त्या उठावामध्ये प्रमुख राजा कोण होता, तर तिथला पेठचा राजा होता तो भगवंतराव नीलकंठराव हा काय होता, तो राजा प्रमुख होता. म्हणजे नाशिक जिल्ह्यातला पेठ येथे कोळ्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता. भगवंतराव नीलकंठराव हा त्याचा प्रमुख तिथला राजा पण होता. तर हे एक महत्वाचं आहे. नागपूरमधल्या लोकांनी उठाव केलेला होता. आता महत्वाचं काय येतं ते म्हणजे 1857 साली जे शेतकऱ्यांचे दंगे किंवा त्याला आपण काय म्हणतो दख्खनचे दंगे म्हणून जास्त प्रसिद्ध आहे.
तर कुठे झाले होते तर 1857 साली महाराष्ट्रातलं पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये. दख्खनचे दंगे म्हणजे आपण जे म्हणतो झाले, तर ते 1857 साली पुणे आणि अहमदनगरमध्ये झालं. म्हणजे शेतकऱ्यांनी सावकाराविरुद्ध केलेले उठाव असं त्याचं वर्णन केलं जातं. दख्खनच्या दंगेचं वर्णन कसं केलं जातं तर शेतकऱ्यांनी सावकाराविरुद्ध केलेले उठाव महाराष्ट्रातल्या 2 ठिकाणी झाले होते, ते म्हणजे पुणे आणि अहमदनगर. त्याच्यानंतर ग.वा. जोशी ह्या व्यक्तीबद्दल आपण थोडंसं बघूया. ग.वा. जोशी यांनी ऐक्यवर्धिनी ही संस्था स्थापन केलेली होती. ऐक्यवर्धिनी ही संस्था ग.वा. जोशी यांनी का स्थापन केली होती तर समाजामध्ये ऐक्य समन्वय निर्माण व्हावा ही एक त्यांची अपेक्षा होती. आणि त्याच वेळी पुण्यामध्ये ना आणखी एक संस्था स्थापन झाली होती किंवा शाळा झाली होती, ती म्हणजे पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन. कधी स्थापन झाली होती तर 1874 साली. पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही 1874 मध्ये पुण्यामध्ये सुरू झालेली शाळा होती. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसची स्थापना कोणाच्या कारकिर्दीमध्ये झालेली आहे, तेव्हा गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय कोण होता की ज्यांच्या कार्यकाळामध्ये काँग्रेसची स्थापना झाली. आणि स्थापना कधी झाली होती तर काँग्रेसची स्थापना झाली होती ती 28 डिसेंबर 1885 ला. कधी झालेली आहे 28 डिसेंबर 1885 ला. कोणाच्या कारकिर्दीमध्ये तर लॉर्ड डफरीनच्या कारकिर्दीमध्ये. आता लॉर्ड डफरीन का महत्वाचा आहे, जर तुम्ही एमपीसीचा अभ्यास करत असाल म्हणजे ज्या लोकसेवा आयोगाची स्थापना मेन ती कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली होती तर कोणाच्या काळामध्ये झाली होती तर ते सुद्धा लॉर्ड डफरीनच्याच काळामध्ये झाली होती 1886 साली. म्हणजे लॉर्ड डफरीन म्हटल्यानंतर तुम्हाला 2 गोष्टी सायमल्टेनियसली तुमच्या नजरेसमोर असल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जी 28 डिसेंबर 1885 ला झाली. दुसरी महत्वाची गोष्ट जी जास्त इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे लोकसेवा आयोगाची स्थापना 1886 मध्ये लॉर्ड डफरीन यांच्या काळातच झालेली होती. हे 2 पॉईंट महत्वाचे. त्याच्यानंतर परीक्षेला बऱ्याच वेळा एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे महाजन सभा. कुठला विचारला जातो तर महाजन सभा. ही संस्था कुठं स्थापन झाली तर मद्रासमध्ये स्थापन झाली. कोणी स्थापन केली तर जी सुब्रमण्यम अय्यर यांनी स्थापन केली. महाजन सभा ही संस्था मद्रासमध्ये सुरू झाली होती, जी सुब्रमण्यम अय्यर यांनी सुरू केली होती. किती कोणत्या साली सुरू केली होती, इयर पण खूप महत्वाचं. ह्याच्यावर फिरून फिरून खूप वेळा प्रश्न विचारला जातो, हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. मद्रासमध्ये 1884 साली जी सुब्रमण्यम अय्यर यांनी महाजन सभा नावाची संस्था स्थापन केली होती. जी सुब्रमण्यम अय्यर कोण होते तर ते हिंदू या वृत्तपत्राचे संपादक होते त्याकडे. ओके, हे खूप महत्वाचा पॉईंट आहे, परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर इंडियन असोसिएशन नावाची संस्था कोणी स्थापन केली तर ती केली होती सुरेंद्रनाथ बॅनर्जी. कोणी केली होती सुरेंद्रनाथ बॅनर्जी. केव्हा केली होती तर 26 जुलै 1875 रोजी. 26 जुलै 1875 रोजी. मग आता ही जी इंडियन असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली होती ना, तर या संस्थेचं महत्वाचे 2 टार्गेट होते. पहिलं महत्वाचं आणि एक इम्पॉर्टंट टार्गेट ते म्हणजे काय तर जे सार्वजनिक कार्य आहे त्याच्यामध्ये सहभाग घेणं हे सगळ्यात महत्वाचं कार्य होतं. आणि दुसरं कार्य काय होतं, जे मध्यम वर्गातील लोक आहेत तर त्यांचं प्रतिनिधित्व करणारी एखादी संघटना असावी या अनुषंगानं इंडियन असोसिएशन नावाची संस्था सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी सुरू केली. दिनांक पण महत्वाचे 26 जुलै 1875. 2 टार्गेट होते, एक म्हणजे सार्वजनिक कार्यात सहभागी व्हायचं आणि दुसरं होतं ते म्हणजे मध्यम वर्गातील जे लोक आहेत त्यांचं प्रतिनिधित्व कोणीतरी करायला हवं, म्हणून ही संस्था स्थापन करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो ते म्हणजे लंडन इंडियन सोसायटीची स्थापना. लंडन इंडियन सोसायटीची स्थापना कोणी केली तर ती दादाबाई नौरोजींनी केली. कुठं केली, लंडनमध्ये केली. कोणत्या साली केली, 1865. हे एवढं जनरली आपल्याला माहित असतं, परंतु लंडन इंडियन सोसायटी स्थापन करण्यामध्ये दादाबाई नौरोजीला कोणी मदत केली किंवा कोणाच्या सहकार्यानं किंवा कोणाच्या संगतीनं त्यांनी ही संस्था स्थापन केली ते महत्वाचं नाव आहे. आणि ते नाव म्हणजे उमेशचंद्र बॅनर्जी. ते नाव काय आहे, उमेशचंद्र बॅनर्जी. म्हणजे लंडन इंडियन सोसायटी ही संस्था कोणी स्थापन केली तर उमेशचंद्र बॅनर्जी आणि दादाबाई नौरोजी यांनी 1865 साली लंडनमध्ये ही संस्था स्थापन केली. उमेशचंद्र बॅनर्जी हे नाव खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली किंवा कोणाच्या प्रेरणेनं झाली तर ते झाले केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने. कोण होते, केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने. कोणत्या साली झालेली होती तर 1867 साली. त्याच्यानंतर ह्याच्यावर एक प्रश्न आला होता, तो म्हणजे आर्य समाजाचे संस्थापक आहेत ना त्यांच्याबद्दल. आता काय केलं होतं परीक्षा एमपीएससीने विचारताना 3-4 सेंटेन्स दिलेली होती आणि त्याच्यावरून त्या व्यक्तीचं नाव ओळखायचं होतं. त्यातले एक सेंटेन्स आय थिंक गुजरात मधलं टंकार येथे त्यांचा जन्म झाला असं काहीतरी होतं. म्हणजे आर्य समाजाचे जे संस्थापक आहेत स्वामी दयानंद यांचा जन्म कधीच आहे तर 1824 मध्ये. कुठे झाला तर गुजरात मधल्या टंकारा या ठिकाणी झालेला आहे. कुठं झालेलं आहे, गुजरात मधल्या टंकारा. आणि त्यांचं मूळ नाव काय होतं तर ते मूळ नाव
मूळशंकर असं त्यांचं नाव होतं. काय होतं? मूळशंकर. त्यानंतर पुढचा पॉईंट, इम्पॉर्टंट पॉईंट की जो परीक्षेला तुम्हाला इम्पॉर्टंट ठरू शकतो, ते म्हणजे आर्य समाजाची स्थापना. आता हे जे सिरीज आहे लक्षात घ्या, ही सिरीज वन लाईनर आणि नोट्स स्वरूपात आहे. म्हणजे जेवढे तुमचे पॉईंट रिवाइज होतील जास्तीत जास्त तेवढं तुम्हाला या इतिहासामध्ये मार्क पडू शकतात. ह्याच्यामध्ये तुम्ही आता आजकाल इतिहासावर प्रश्न विचारण्याची टेंडन्सी एमपीएससीची खूप बदललेली आहे. खूप फॅक्च्युअल आणि असा डाटा विचारला जातो की जो बऱ्याच लोकांना कळत नाही. त्यामुळं अशा अनुषंगाने आपण कव्हर करणार आहोत. आता दुसरा पॉईंट येतो तो म्हणजे आर्य समाजाची स्थापना कधी झाली. तर आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 रोजी झाली. कुठं झाली? मुंबईमध्ये झाली. कोणत्या उद्दिष्टानं झाली? जे प्राचीन वैदिक धर्म आहेत ते शुद्ध स्वरूपात मांडायचे, या एक महत्वाचं उद्दिष्ट होतं त्याच्या मागं. त्यानुसार आर्य समाजाची स्थापना करण्यात आलेली होती. आता 1823च्या कालखंडातल्या दोन गोष्टी मी सायमल्टेनियसली कव्हर करतोय. म्हणजे माझ्या वाचनामध्ये वेदांत कॉलेज हे जेव्हा मी रिडिंग करत होतो ना, त्या अनुषंगानं दुसरा एक पॉईंट होता, तो मला कव्हर करावा असा वाटला म्हणून सांगतो. आता 1823 साली राजाराम मोहन रॉय यांनी वेदांत कॉलेज सुरू केलं. आता ते वेदांत कॉलेजचं महत्वाचं टार्गेट काय होतं, तर या कॉलेजमध्ये जे पाश्चात्य शिक्षण दिलं जावं हे एक महत्वाचं टार्गेट होतं आणि त्यासाठी हे वेदांत कॉलेज सुरू करण्यात आलं होतं. म्हणजे राजाराम मोहन रॉय यांना वाटत होतं की पाश्चात्य शिक्षण द्यावं आणि भारतातली एक पिढी चांगली सुधारावी असं त्यांचं मत होतं. त्याच काळी म्हणजे 1823 साली जे गव्हर्नर जनरल ॲडम्स होते ना, तर त्यांनी कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन स्थापन केली होती. आणि कशासाठी केलेली होती, तर ती शिक्षणाच्या बाबतीमध्ये सूचना आणि शिफारसी करणं याच्यासाठी स्थापन केली होती. म्हणजे सायमल्टेनियसली या दोन गोष्टी की 1823 म्हटलं तर वेदांत कॉलेज जे राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केलं होते की पाश्चात्य शिक्षण द्यायचं, आणि त्याच वेळी जे गव्हर्नर जनरल होते ॲडम्स यांनी 1823 मध्ये कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन स्थापन केली होती. कशासाठी? जे शिक्षण आहे त्याच्या बाबतीत काही महत्त्वाच्या सूचना किंवा काही शिफारसी करता येतील का, या अनुषंगाने त्यांनी ह्या स्थापन केलेली होती. त्याच्यानंतर होम रूल लीग म्हणतो आपण. बरं, आता लोकमान्य टिळकांनी होम रूल लीग केव्हा स्थापन केली हा पॉईंट आहे. तर ती केलेली आहे 28 एप्रिल 1916. दिनांक खूप महत्वाचे. आता याच्यामध्ये महत्वाचं काय, तर होम रूल लीग जेव्हा स्थापन झाली त्याचे अध्यक्ष कोण, त्याचे सचिव कोण आणि त्याच्यामध्ये असलेले कार्यकर्ते कोण, हा पॉईंट परीक्षेच्या दृष्टीनं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर अध्यक्ष होते जोसेफ बाप्टिस्टा, सचिव होते नरसिंह चिंतामण केळकर. सचिव कोण होते? नरसिंह चिंतामण केळकर, किंवा त्यांना शॉर्ट मध्ये म्हटलं जातं न ची केळकर, न ची केळकर. आणि महत्वाचे कार्यकर्ते होते ते म्हणजे श्रीपाद म्हणजे करंदीकर आणि दादासाहेब खापर्डे. आता कसं होतं परीक्षेला, आता एमपीएससी अलीकडे असा प्रश्न विचारते, मावळा गटातला नेता कोणता आणि जहाल गटातला नेता कोणता. आता जर होम रूल लोक टिळकांनी सुरू केली असेल तर दादासाहेब खापर्डे हे जहाल गटाचेच नेते असू शकतील, किंवा श्रीपाद म्हणजे, अशा पद्धतीने ऑप्शन होते ते विचारलेले मागच्या वेळेस. तर हे प्रश्न फक्त तुम्हाला टॅकल करता आले पाहिजेत. त्यामुळे हे लक्षात घ्या. म्हणजे लोकमान्य टिळकांनी होम रूल लीगची स्थापना कधी केली होती, तर ती होती 18 एप्रिल 1916. 18 एप्रिल 1916. अध्यक्ष होते जोसेफ बॅप्टिस्टा, त्याचे सचिव होते न ची केळकर. प्रमुख कार्यकर्त्यामध्ये येतात श्रीपाद म्हणजे, दादासाहेब खापर्डे आणि करंदीकर. ओके. त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन झालं, त्या पहिल्या अधिवेशनाला 2 मुस्लिम प्रतिनिधी हजर होत्या. त्यांची नावं काय, तर पहिलं नाव येतं ते म्हणजे आर.एम. सयानी. पहिलं नाव येतं आर.एम. सयानी. दुसरं नाव येतं ए.एम. धरमसी. आर.एम. सयानी, ए.एम. धरमसी हे दोन्ही मुस्लिम प्रतिनिधी पहिल्या अधिवेशनाला हजर होते. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे महर्षी कर्वे. आता महर्षी कर्वे यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर ते पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते. म्हणजे विधवा स्त्रियावर होणारे जे अन्याय असतील किंवा या गोष्टीने त्यांचं मन एकदम विचलित होत होतं. म्हणून त्यांनी काय केलं, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे 1893 साली विदर्भामधलं जे वर्धा या ठिकाण आहे, या ठिकाणी महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह उद्योजक मंडळी या संस्थेची स्थापना केलेली होती. 1923 साली विदर्भातल्या वर्धा या ठिकाणी विधवा विवाह उद्योजक मंडळी या संस्थेची स्थापना त्यांनी सुरू केली होती. म्हणजे विधवा विवाहाची एक चळवळच त्यांनी चालवली होती आपण असं म्हणू शकतो. त्याचबरोबर त्यांनी सुरू केलं ते म्हणजे अनाथ बालिकाश्रम. काय सुरू केलं? अनाथ बालिकाश्रम. अनाथ बालिकाश्रम कधी सुरू झालं, तर ते 14 जून 1896 साली. कधी झालं? 14 जून 1896 साली. कुठं स्थापन केलं, तर पुण्यामधल्या सदाशिव पेठेतल्या राव बहादूर भिडे यांच्या वाड्यामध्ये अनाथ बालकाश्रमाची स्थापना महर्षी कर्वेंनी 14 जून 1896 ला केली होती. त्याचबरोबर परीक्षेला फसवलं जातं ते म्हणजे निष्काम कर्मगट. निष्काम कर्म
कर्मठ, निष्काम कर्मठ. आता याची स्थापना त्यांनी कधी केली? 1908 मध्ये केली. आता त्याचा उद्देश काय आहे हे खूप महत्वाचं आहे. परीक्षेला याच्यावर एक दोनदा एमपीएससी कडून फसवण्यात आलं होतं. महर्षी कर्वे यांनी 1908 मध्ये निष्काम कर्मठ यांची स्थापना केली होती. कर्मकट असं पाहिजे होतं, तिथं थोडंसं मिस्टेक झालेली आहे. ओके. स्त्रियांची सेवा करणं, स्त्रियांच्या उपयोगी पडणाऱ्या ज्या काही संस्था असतील त्या चालवणं, काय लागणाऱ्या कार्यकर्ते मुली तयार करणं, ह्या मठाचे काय होते? उद्दिष्ट होते. त्याच्यानंतर पुण्यामध्ये आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली आणि कधी केली? हा पॉईंट खूप महत्वाचा. त्याच्यामध्ये येणाऱ्या महिलांची नावं सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. तर पुण्यामध्ये 1 मे 1882, कधी? 1 मे 1882 रोजी आर्य महिला समाजाची स्थापना झाली. आता या आर्य महिला समाजाची स्थापना करताना सगळ्यात पुढाकार होता तो म्हणजे पंडिता रमाबाईंचा. आणि त्यांना मदत करणाऱ्या काही महत्वाच्या 3-4 व्यक्ती, त्यामध्ये येतात ते म्हणजे रमाबाई रानडे. पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे दोन्ही वेगळी नाव आहेत. त्याच्यानंतर येतात ते म्हणजे काशीबाई कानेटकर. रमाबाई रानडे, काशीबाई कानेटकर, रखमाबाई राऊतांची आई यांनी याच्यामध्ये मदत केलेली होती. त्याच्यानंतर ते साप्ताहिक कोणी सुरू केलं होतं? ते साप्ताहिक तर ते केलं होतं दिनकरराव जवळकर. तर त्यांनी ते साप्ताहिकावर काय केलं होतं? तर जे ब्राह्मणेतर चळवळीतील लोक होती, तर त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत काय काय केलं त्याचे काही पॉईंट आहेत. त्यामध्ये आता दिनकरराव जवळकर यांनी काढलेलं जे ते साप्ताहिक होतं, तर या ते साप्ताहिकावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मुखपत्र असं लिहिलं जात असत. हे सुद्धा पॉईंट महत्वाचं आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मुखपत्र असं दिनकरराव जवळकर यांनी सुरू केलेलं ते साप्ताहिकावर लिहिलं जात असत. विजयी मराठा कोणी सुरू केलं होतं? तर श्रीपतराव शिंदे यांनी. तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचं म्हणणं मांडलं जात असत आणि जास्त फोकस काय केलं जात असत त्याच्यामध्ये, तर एक शेतकऱ्यांची संघटना असायला हवी अशा प्रकारचं फोकस विजयी मराठा या श्रीपतराव शिंदे यांच्या वृत्तपत्र थ्रू केलं जात असत. त्याच्यानंतर भगवंतराव पाळेकर जागृती साप्ताहिक कोणी सुरू केलं का? वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं? तर भगवंतराव पाळेकर यांनी सुरू केलं होतं. कुठून सुरू केलं होतं? तर ते बडोदा. कुठून सुरू केलं होतं? तर ते बडोद्यामधून केलं होतं. त्याच्यानंतर दिनमित्र, मुकुंदराव पाटील म्हटलं की दिनमित्र त्याच्या अंकामध्ये त्यांनी निकृष्ट शेती आणि शेतीबाबतच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. आता महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्राचा प्रारंभ कोणत्या इंग्रजी साप्ताहिकापासून झाला? तर तो आहे बॉम्बे हेरॉल्ड, 1789. जरूर लक्षात ठेवा. बॉम्बे हेरॉल्ड या इंग्रजी साप्ताहिकापासून महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्राचा आरंभ झाला असं म्हटलं जातं. परंतु मुंबई प्रांतामधलं सुरू झालेलं पहिलं देशी वृत्तपत्र कोणतं? मुंबई प्रांतामध्ये सुरू झालेलं पहिलं देशी वृत्तपत्र होतं मुंबई समाचार. कुणी सुरू केलं होतं? तर फरदोंजी मर्जबान यांनी सुरू केलं होतं. केव्हा सुरू केलं होतं? तर 1822 साली. मुंबई प्रांतात देशातलं पहिलं देशी वृत्तपत्र फरदोंजी मर्जबान यांनी सुरू केलं. नाव होतं मुंबई समाचार आणि 1822. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे मराठीतलं पहिलं दैनिक कोणतं? मराठीतलं पहिलं दैनिक आहे ज्ञानप्रकाश. आता हे जे ज्ञानप्रकाश आहे मराठीतलं पहिलं दैनिक, या ज्ञानप्रकाशाची सुरुवात किंवा या पत्राची सुरुवात कोणी केली? तर ती केली कृष्णाजी त्र्यंबक रानडे. खूप महत्वाचं आहे. ज्ञानप्रकाश हे मराठीतलं पहिलं दैनिक होतं. या पत्राची सुरुवात कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी 1849 मध्ये साप्ताहिकाच्या स्वरूपामध्ये केली. म्हणजे सुरुवातीला ते साप्ताहिक होतं. 1904 पासून त्याचं दैनिकात रूपांतर करण्यात आलं होतं. विचार लहरी नावाचं मासिक कुणी सुरू केलं होतं? तर ते पुण्यामध्ये सुरू झालं होतं जुलै 1852 मध्ये. आणि विचार लहरी हे जे मासिक होतं याचं संपादन करण्याची जबाबदारी कोणाकडे होती? तर ती होती कृष्णशास्त्री चिपळूणकर. कोणाकडे होती? कृष्णशास्त्री चिपळूणकर. आणि विचार लहरी हे पुण्यामधल्या काही विद्वान लोकांनी एकत्रित येऊन सुरू केलं होतं. ते कशासाठी केलं होतं? तर फक्त एकच होतं, जे ख्रिस्ती मशिनरी आहेत तर ते काय करायचे? हिंदू धर्मावर टीका करायची. मग ते टीकेला उत्तर द्यायचं आणि ख्रिस्ती धर्माने जे लोकांनी मतं मांडलेली आहेत ख्रिस्ती मशिनऱ्यांनी, त्यांच्या मतांचं खंडन करायचं. फक्त एवढंच टार्गेट ठेवलं होतं. त्या अनुषंगानं विचार लहरी नावाचं मासिक जुलै 1852 मध्ये सुरू झालेलं होतं. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र केव्हा सुरू झालं? तर नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र 1864 साली सुरू झालं. कोणी सुरू केलं? तर विश्वनाथ नारायण मंडलिक. हे नाव खूप महत्वाचं आहे. आता याचे जे संदर्भ आहेत, आता मी ज्या लेटेस्ट वन कव्हर करतो याचा संदर्भ हे घाटाळ आणि कठारे सर यांच्या बुकचा जास्त आहे. विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी 1864 साली नेटिव्ह ओपिनियन नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. कशासाठी? तर समाज प्रबोधन करण्यासाठी. आणि या वृत्तपत्राचं पहिलं संपादक होते मामा परमानंद. हे जरूर लक्षात ठेवा. वृत्तपत्राचे पहिले संपादक होते मामा परमानंद.
त्याच्यानंतर अरुणोदय वृत्तपत्र. अरुणोदय वृत्तपत्र हे कुठून सुरू झालेलं होतं, तर ठाणे जिल्ह्यातलं ते पहिलं वृत्तपत्र होतं. याची सुरुवात 1866 साली झाली. मग अरुणोदय वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली, तर काशीनाथ विष्णू फडके. अरुणोदय या वृत्तपत्राची सुरुवात कोणी केलेली होती, तर काशीनाथ विष्णू फडके यांनी केलेली होती. म्हणजे लक्षात ठेवा, अरुणोदय हे ठाणे जिल्ह्यातलं पहिलं वृत्तपत्र आहे. त्यानंतर आता मूक नाही. मूक नाही कोणी सुरू केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी. कोणाची आर्थिक मदत होती, छत्रपती शाहू महाराजांची आर्थिक मदत होती. केव्हापासून हे सुरू करण्यात आलं होतं, तर 31 जानेवारी 1920 पासून. मूक नाईक म्हटलं की 31 जानेवारी 1920 ही डेट सुद्धा खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर येतात प्र.क. अत्रे किंवा प्रल्हाद केशव अत्रे किंवा आपण त्याला आचार्य अत्रे असं आपण म्हणतो. मग आचार्य अत्रे यांनी जी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झालेली होती, तर ती जनसामान्यापर्यंत पोहोचायला हवी याच्यासाठी त्यांनी सुरू केलेली महत्वाची वृत्तपत्र. त्यातलं पहिलं महत्वाचं वृत्तपत्र होतं ते म्हणजे नवयुग. त्यानंतर त्यांनी मराठा हे वृत्तपत्र सुद्धा सुरू केलं. म्हणजे नवयुग आणि मराठा हे दोन्ही वृत्तपत्र प्रल्हाद केशव अत्रे किंवा आपण आचार्य अत्रे यांनी सुरू केली होती, संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकांना कळावी या अनुषंगाने. प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईमध्ये कधी झाली होती, तर 31 मार्च 1867 रोजी झाली होती. कोणी केली होती, तर दादोबा पांडुरंग आणि आत्माराम पांडुरंग. दादोबा पांडुरंग व आत्माराम पांडुरंग यांच्या पुढाकारानं. प्रार्थना समाजाचं मुखपत्र कोणतं होतं आणि केव्हा सुरू झालं होतं, तर सुबोध पत्रिका त्यांचं मुखपत्र होतं आणि ते 4 मे 1873 रोजी सुरू करण्यात आलं होतं. म्हणजे याच्यामधून काय केलं जात असेल, हे जे सुबोध पत्रिका नावाचं मुखपत्र होतं, तर त्याच्यातून टार्गेट केलं जात असेल जे सामाजिक आणि राजकीय विचार आहेत ना, ते त्याच्यातून मांडले जात असत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो म्हणजे स्वराज्य पक्षाची स्थापना. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली, तर याचं स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यामध्ये दोन व्यक्तींचं महत्वाचं नाव आहे. एक येते ती म्हणजे चित्तरंजन दास, की जे पक्षाचे ते अध्यक्ष होते, आणि दुसरी व्यक्ती आहे ते म्हणजे मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरूचे वडील, तर ते सचिव होते. आता याची स्थापना झाली होती ती 1 जानेवारी 1923. म्हणजे स्वराज्य पक्षाची स्थापना म्हणजे आपण असं म्हणू शकतो काँग्रेस अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना झाली होती, परंतु तिचं अधिकृत नाव काय होतं, तर काँग्रेस खिलाफत पक्ष असं त्याचं अधिकृत नाव होतं. स्वराज्य पक्षाचं अधिकृत नाव काय होतं, काँग्रेस खिलाफत पक्ष हे त्याचं काय होतं, पहिलं अधिकृत नाव होतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे रविवारची सुट्टी कोणाच्या कार्यकाळामध्ये देण्यात आली, तर लॉर्ड हार्डिंग्ज पहिला, म्हणजे 1844 ते 1848 त्याची जी कार्यकाळ आहे त्याच्यामध्ये रविवारची साप्ताहिक सुट्टी सुरू करण्यात आलेली होती. त्यानंतर रानडे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांनी एक आत्मकथा लिहिली होती, त्याचं नाव आहे आमच्या आयुष्यातल्या काही आठवणी. 1910 साली ती पब्लिश झाली होती. आमच्या आयुष्यातील काही आठवणी. औद्योगिक परिषदेची स्थापना कोणी केली, तर न्यायमूर्ती रानडे. म्हणजे औद्योगिक परिषद असू द्या किंवा सामाजिक परिषद असू द्या, याची स्थापना केलेली आहे न्यायमूर्ती रानडे यांनी. कधी केलेली होती औद्योगिक परिषदेची स्थापना, तर ती 1890 साली करण्यात आली होती. कधी केली होती, 1890 साली करण्यात आलेली होती. तर या लेसन मध्ये आपण एवढंच पाहतोय, म्हणजे आपण ह्याचे वन लाईनर किंवा असे फॅक्च्युअल डाटा आहे. आता इतिहासाला जर तुम्ही तुम्हाला बऱ्याच जणांनी अभ्यास केला असेल तर त्याचा फ्लो कळून जातो, परंतु ज्या फॅक्च्युअल डाटावर ट्रेस करायचा असतो ना, तिथं तुम्हाला जास्त करावा लागेल, त्याशिवाय ते लक्षात राहणार नाही आणि एक दोनदा वाचून ते तुम्हाला पर्टिक्युलरली लक्षात ठेवणं कठीण जाईल. जेवढे जास्त या टॉपिकचे तुमचे रिव्हिजन होईल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्या अनुषंगाने आपण ही सिरीज सुरू करतोय आणि जास्तीत जास्त असे इम्पॉर्टंट पॉईंट असतील ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. लेसन जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा. तुमच्या काही शंका कुशंका असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता, किंवा तुमचे काही डाऊट असतील तेही तुम्ही तिथं विचारू शकता. आणि लेसन जर तुम्हाला आवडलं तर तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.